नमस्कार मंडळी, आज आपण अशा काही एकदम मोठी बातमी समोर घेऊन आलो आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर झालेला आहे. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्यानंतर याची तारीख सुद्धा ठरली आहे. ती म्हणजे 12 सप्टेंबर 2025 रोजी थेट आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही अ, काम करायचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर हे जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी योजना नक्की काय आहे, सरकारनं किती निधी मंजूर केला आहे, कुठल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 12 सप्टेंबर 2025 या दिवशी या हप्ता हा कसा मिळणार आहे, पैसे मिळाले की शेतकऱ्यांना याचा कसा उपयोग होतो आणि आपल्याला अफवांपासून कसं बचाव करायचा आहे. इतकंच नाही तर गावोगावचा माहोल, सरकारची अधिकृत घोषणा काय आहे आणि पुढचे हप्ते कसे मिळणार आहेत, या आपण सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत राहा, कारण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्याच्या भविष्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि लक्षात ठेवा, ही तारीख म्हणजे 12 सप्टेंबर या दिवशी आपल्याला सरकारकडून थेट खात्यात हे पैसे दिसणार आहेत. चला आता सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. नमो शेतकरी योजनेचा निधी अखेर हा मंजूर झालेला आहे. या राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे. 12 सप्टेंबर 2025 रोजी या शेतकऱ्याच्या खात्यात थेट हे पैसे जमा होणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेची खरी माहिती काय आहे आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेल घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि 12 सप्टेंबरला हा मोठा निधी आपल्या खात्यात हा जमा होणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यासाठी काही आपल्याला काम करायचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. यात सर्वात पहिले आपण ही योजनेची माहिती थोडक्यात जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने थेट मदतीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. वारंवार आंदोलने, मागण्या, दुष्काळ, कर्जबाजारीपणा यावर सरकारने एक तोडगा काढलेला आहे. तो म्हणजे ही नमो शेतकरी योजना. अनेक महिन्यांपासून चर्चेनंतर अखेर सरकारने एक निर्णय घेतला आणि कालच 12 सप्टेंबर 2025 रोजी पैसे जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा ही सरकारने केली आहे. होय मंडळी, यावेळी ही तारीख बदललेली नाही. ती म्हणजे 12 सप्टेंबर 2025 हाच तो दिवस ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ते थेट पैसे टाकले जाणार आहेत. अर्थमंत्र्याने 5,000 कोटींचा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे. या निधीचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. आधी अफवा पसरत होते निधीला वेळ लागेल, काही म्हणत होते ही योजना बंद पडली, पण आता पण खात्री झाली आहे 12 सप्टेंबर 2025 ला थेट खात्यात हे पैसे येणार आहे. हा मंत्रालयाने गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केला आहे. गावोगावी शेतकरी चर्चा करत आहेत. कुणी म्हणतोय 12 सप्टेंबरला पैसे मिळाले की बियाणं घेईन, तर कुणी म्हणतोय कर्ज फेडायला काम येतील. शेतकऱ्यांसाठी चेहऱ्याचं हसू परत आले आहे. कारण आधी ही योजना फक्त कागदावरच होती. काही म्हणत होते या योजनेचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला होता, पण ही योजना आता म्हणजे पुन्हा एक याचा हप्ता 12 सप्टेंबर 2025 ला हे प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर हा जमा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 2 हेक्टरवरील शेती असणाऱ्या सर्व लहान व मध्यम शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा होणार आहे. आधार खाते, बँक खाते आणि 7/12 या 3 गोष्टी आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. आणि नाव नोंदणी सुद्धा, ज्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी नसेल त्यांनी सुद्धा नाव नोंदणीसाठी अर्ज केला तरी थेट अर्ज हा त्याचा दाखल होणार आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर 12 सप्टेंबर 2025 रोजी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, या शेतकऱ्यांची काळजी सरकार घेत आहे. योजनेचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे आणि याची तारीख सुद्धा ही जाहीर झालेली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 12 तारखेला पैसे हे येणार आहेत. कृषी मंत्री, अर्थमंत्री आणि महसूल विभाग यांनी मला शिक्कामोर्तब सुद्धा केला आहे. गावकऱ्यांनी फटाके फोडून हा आनंद व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी, संघटनांनी सरकारचे स्वागतही केले आहे. काही शेतकरी म्हणाले, आम्ही आधी विश्वास ठेवत नव्हतो, पण आता 12 सप्टेंबरची तारीख ऐकल्यावर आम्हाला थोडा दिलासा मिळाला आहे.
एका शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार? हप्त्याप्रमाणे पैसे टप्प्याटप्प्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2,000 आणि नंतर याची उर्वरित रक्कम ही खात्यात जमा होणार आहे. म्हणजे असं टोटल वर्षभरामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे मिळत होते आणि ते यापुढेही मिळणार आहे अशी घोषणा ही मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे. पण त्याची सुरुवात होणार होती ही 12 सप्टेंबर 2025 पासून. काही लोक म्हणत आहे की पैसे पुन्हा थांबतील, पण प्रशासनाने सुद्धा स्पष्ट केलं आहे की कुठलीही शंका नको. 12 सप्टेंबर 2025 रोजी थेट खात्यात पैसे हे जमा झालेच पाहिजे असे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा आदेश संपूर्ण बँका आणि संपूर्ण महसूल विभाग मंत्रिमंडळाच्या कार्यकाल बैठकीमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे अफवांना बळी न पडता ही खात्री ही बाळगावी. पहिल्या हप्त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची सुद्धा तयारी म्हणजेच येणारा हप्ता पुढील डिसेंबरचा हप्त्याची सुद्धा तयारी सरकार करत आहे. शेतीसाठी कर्जमुक्त योजना आणि अनुदान जोडणार आहेत. पण याची सुरुवात ही म्हणजेच 12 डिसेंबरला मागच्या महिन्यातील समजा हप्ता हा मागे पुढे झालता, पण या महिन्यातील हा 12 सप्टेंबर 2025 पासूनच त्यांच्या खात्यामध्ये हा येणार आहे. म्हणून मंडळी सारांश एकच आहे, ही योजना फक्त पहिले बंद पडण्याचे असं कागदपत्र हे प्रत्यक्षात समोर आलं होतं, पण आता याचा निधी मंजूर झालेला आहे. यामुळं हे सिद्ध झालं आहे की ही योजना बंद सुद्धा पडलेली नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 12 सप्टेंबर 2025 ला या तारखेला आपल्या या खात्यात हे पैसे दिसणार आहेत. ही तारीख शेतकऱ्यांसाठी खूप उत्सवाची आहे. ही तारीख ठरणार आहे, म्हणून तुम्ही तयार राहा. सरकारकडून दिलेला हा शब्द हा 12/2025 हा खरा होणार आहे का? तर मंडळी एवढं सगळं बघितल्यावर आता सारांश अगदी एक साधा आहे. नमो शेतकरी योजना फक्त बंद पडलेली नाही, तर ही प्रत्यक्षात सुद्धा याचा निधी हा मंजूर झालेला आहे. सरकार जाहीर केला आहे आणि आपल्या सगळ्यांचा नजरा आता फक्त लागलेला आहे या तारखेकडे, म्हणजेच 12 सप्टेंबर 2025 कडे. याच दिवशी थेट बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मंडळींना एक थोडासा मोठा दिलासा हा मिळणार आहे. घरातल्या गरजा भागणार आहेत, कर्जफेडीला सुद्धा याचा उपयोग होणार आहे. म्हणून तुम्हीही तयार राहा. खातं तपासा, नोंदणी झाली का ते बघा, KYC झाली का ते बघा. नसेल झाले तर करून घ्या. जे 12 सप्टेंबर 2025 हा दिवस लक्षात ठेवा, कारण हा या दिवशी शेतकऱ्यांसाठी खुशखबर हा सणाचा दिवस ठरणार आहे. चला तर मंडळी, आशा करूया की पुढेही अशाच योजना येत राहू आणि आपल्या शेतकऱ्यांचं हे आयुष्य हे खरंच सुखाचं हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ठेवा. ही माहिती जर माहितीपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल काही कमेंट सुद्धा करत असता, तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.